मी स्नेहल जोशी। आज कवयित्री बहिणाबाईंची एक कविता तुमच्यासाठी सादर करते। बहिणाबाई जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या टिपकागदावर कशा टिपून घेत त्याचा प्रत्यय देणारी ही कविता। दळून झाल्यावर चुलीवर भाकरी भाजण्याचा अनुभव रोजचाच। चूल फुंकणीत फुकून फुकून जीव अगदी मेटाकुटीला येतो। चूल धड पेटत नाही, सगळं घर धुरानं भरून जातं आणि ह्या अशा त्रासलेल्या अवस्थेत देखील बहिणाबाईंच्या तोंडून काव्यपंक्तीच बाहेर पडाव्यात ना। पेट पेट धुक्क येला किती घेशी माझा जीव, पेट पेट धुक्क येला किती घेशी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या तुले कसं आलं हिव। चूल म्हणजे इस्तवाचा धनी, किती सहजतेने ही कल्पना त्या मांडतात ना। न पेटणाऱ्या चुलीला हिव भरण्याची कल्पना देखील तितकीच मार्मिक। चुलीतली लाकडं पेटण्यासाठी फुंकून फुंकून जीव घामाघूम होतो, डोळे लाल होतात, नाका तोंडातून धूर, सगळा वैताग, आणि त्यात फुंकणी नेमकी सापडत नाही। आता सापडे ना हाती कुठे फुंकणी बी मेली, इतक्यात फुंकणी मिळते आणि एकदाची चूल पेटते। अरे फुकुनी फुकता इस्तो वाजे तडतड, अरे फुकनी फुकता इस्तो वाजे तडतड, तवा धगला धगला चुल्हा कसा धडधड। वैतागलेल्या गृहिणीला विसावा घ्यायला उसंतच नसते। अशा त्रासलेल्या अवस्थेत तवा चुलीवर आदळला जातो। मग टाकला उसासा थोडा घेतला इसावा, एकदाच आद्य याला झट चुल्यावर तवा। चुलीवर भाकरी भाजी होते। चुलीतला विस्तव थोडं पाणी टाकून विझवला जातो। इस्त्यावर पडे पाणी आली वाफ हात लासे, इस्त्यावर पडे पाणी आली वाफ हात लासे, तव्हा उचलला तावा कसा खदा खदा हासे। तापलेल्या तव्याच्या खालच्या बाजूला छोट्या छोट्या ठिणग्या चमचमताना दिसतात, त्यालाच बहिणाबाई तवा हसतो असं म्हणतात। जाळ विझल्यावर तवा थोडा थंड झाला की तव्याचं हसणंही थांबतं बरं का।